करतोय आदरणीय व्यासपीठावर उपस्थित यशवंतजी तांडेल साहेब समाजसेवक, त्यानंतर आपण पाहतोय देवीदास मडवी साहेब 40+ मध्ये ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत, शशी तांडेल असतील, आदरणीय आपण पाहतोय मंगल मडवी साहेब मॅनेजर सारसोले टीम म्हणून त्यांची नेहमीच साथ लाभली, नरेशजी तांडेल आणि त्यानंतर शत्रुघ्न दळवे हे देखील आपण पाहतोय. इच्छापूर्ती वाशिगाव संघाचा 12th प्लेयर 12वा खेळाडू इथे नाही अजून, पहा तुम्हाला सूचना असेल. यस येत आहे, यस यायचं आपण, यस गेम ऑन लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर प्रतिहल्ला पाहावं लागतं या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातो डोक्यावरनं 6 धावांसाठी. नगरसेवक चषकातला हा पहिला षटकार पहिल्या सत्रातला. मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. थँक्यू भरत. या गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर मात्र मयंकने लगावलेला षटकार. हा शॉर्ट पिच चेंडू होता, आखूड डब्याचा चेंडू होता, ऑफस्टंपला चेंडू होता आणि चेंडूला गती तेवढीच होती आणि त्याच मुलं मात्र मयंकच्या चेंडू फळीचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 6. भरत. हा दुसरा चेंडू होता, इथे मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. एक लांब लचक फटका पाहायला मिळतोय आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी दुसरा षटकार. रामतनू 11 तुर्बे. रामतनू हे नाव अनेक वर्षापासून पाहतोय. खरं तर कुमार 11 तुर्बे, रामतनू 11 तुर्बे, बरीच नावं आज आपण सातत्यानं या नावाचा उल्लेख केला जातो. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय मयंकनं चेंडू. क्षेत्ररक्षक बरोबर इथे काऊ कॉर्नरला होता. खरं तर कॉलिंग चुकली होती मी म्हणेन. आपल्यामध्ये दोघांमध्ये कॉल फार महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये ताळमेळ, ज्या पद्धतीनं संसारामध्ये पती पत्नीमध्ये ताळमेळ असणं फार गरजेचं असतं, नाहीतर संसार देखील उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये ताळमेळ असणं तेवढंच गरजेचं असतं आणि हा ताळमेळ कुठेतरी बिघडला होता. इथे एकच धाव मिळते. फुल टॉस बॉल. अगदी मी म्हणेन लॉलीपॉप चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. पहिली विकेट. 0 या धावसंख्येवर इथं फलंदाज बाद होतोय विक्की. थँक्यू डीजे मास्टर. पहा या ठिकाणी JMD डीजेच्या माध्यमातून सारसोले गावचा आपला डीजे 3 दिवस अतिशय चांगला आवाज देखील ते आपल्याला या त्यांच्या डीजे साऊंड सिस्टम मधून ऐकायला मिळतंय. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र पहिला गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय समीर वारंगे नॉन स्ट्राईकला. तर स्ट्राईकला मात्र मयंक. सेट ऑन फायर आहे मयंकनं 2 षटकार लगावलेत. हा चेंडू ऑफ स्टंपला पहा. इथे मात्र पुन्हा एकदा वेगानं चेंडू आणि मयंकची ऑफ साईडची जी स्ट्रॉंग झोन आहे, खरं तर त्या ऑफ साईडला पूर्णपणे पुन्हा एकदा त्याला अपयश मिळतोय. दुसरा चेंडू डॉट खेळतोय मयंक आणि पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झालेली आहे. पहिला षटक समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 1 गडी बाद 13 धावा धावफलकावर. आता समीर येईल मी म्हणेन स्ट्राईकला प्रथमच आणि गोलंदाज असेल वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरे षटक घेऊन येईल योगेश भगत उर्फ ग्यारो.
पेटनेम गॅरो या गॅरो नावानं प्रचलित. समीर आहे नवीन बॅट्समन. येस नील कॅमेरामॅन आपण पाहू शकाल या ठिकाणी कॅमेरा फोकस आहे. इंडिया क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित बंटी तांडेल, रुचिर, नील, वैभव, राहुल ही सारी टीम येथे सज्ज आहे. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल गॅरो. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट पॉइंट कडे क्षेत्ररक्षक 2 होते आणि त्यामध्ये कॉल नव्हता, परंतु इथे मात्र सिलिमिड ऑफचा क्षेत्ररक्षक पॉइंट कडे धावत पळत जाऊन झेल टिपतोय. आणखी एक गडी बाद होतोय. फलंदाज समीर तंबूच्या श्रेयला 0 या धावसंख्येवर. 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 13 असताना. गॅरोच्या पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, पहिला बळी मिळाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला मयंकच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले, अगदी लांब लचक. योगेश या चेंडूवर देखील मयंकच्या बॅटमधून येतोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेनं एक लॉंग हिट 6 धावांसाठी. तिसरा षटकार देखील पाहायला मिळतोय हा मयंकच्या बॅटमधून. व्हेरी गुड शॉट. मयंक सेट ऑन फायर. अक्षरशः आता मात्र तो पूर्णपणे सेट झाला या खेळपट्टीवर. योगेशचा पुढील चेंडू. इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं. योगेश हुशार आहे. गॅरोला माहित आहे जेवढ्या वेगानं चेंडू फेकले जात आहेत इथे कुठेतरी गती परिवर्तन करावं लागेल, विश्लेषणता वापरावी लागेल, गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल आणि ते परिवर्तन मात्र योगेशने करून दाखवलं. चेंडूला थोडा स्लो केला, गती परिवर्तन केला. जो वेगवान चेंडू फेकला होता त्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आपल्याकडे विश्लेषणता हवी असते, तेव्हाच आपण यशस्वी होतो आणि ते मात्र करून दाखवलं योगेश भगतनं. डॉट बॉलची समाप्ती. मयंकला थोडा वेट केला या चेंडूवर. हा चेंडू अगदी वेगानं, जास्तीत जास्त गती होती, काय स्पीड होता या चेंडूला, पण तो चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. वाईड स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर वदन देवा वैत. पंचांच्या भूमिकेत आपण जयजी मेहर यांना पाहतोय आणि दुसरे पंच आपण पाहतोय कुणाल पाटील. हा मात्र झेल होता, कदाचित बॅट कटचा आवाज आपल्यापर्यंत देखील आला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या जवळून अगदी डोक्यावरनं हा चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय इथे मात्र 19 षटक क्रमांक, दुसरं 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 21 धावा. गॅरोचा हा पुढील चेंडू मयंकसाठी. मयंक ऑन द स्ट्राईक. येथे शॉर्ट चेंडू. मयंक देखील तेवढाच हुशार आहे, त्यांनी पाहिलं, नेहरलं आणि इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूची वाट पाहिली आणि त्याच पद्धतीनं हा चेंडू पुल केलाय, सक्सेसफुल झालाय. 6 धावांसाठी षटकार. Thank you DJ so much. Thank you Garo on
हा मात्र चेंडू गॅरोने आता बरोबर या पद्धतीने चेंडू फेकला आणि मयंक सारख्या एका घातक फलंदाजाला त्रिफलाचीत बाद केलाय. मयंक मात्र बाद होतोय. हा मिळाला तुर्बे संघाला मोठा धक्का. डोंगर जायला लाल और तुझे घालवे गावा ची खेळी किती सुंदररित्या त्यानं मी म्हणेन साकारली. फक्त 10 चेंडूंचा खेळ केला आणि 26 धावा, 10 चेंडू 26 धावा मयंकनं केलेली ही कामगिरी होती आपल्या संघासाठी. अर्थातच रामतनू तुर्बे संघासाठी. नवीन गोलंदाज येईल तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज गॅरोच्या या षटकामध्ये जर विचार केला तर आपण पाहू शकाल सफलता मिळाली गॅरोला. परंतु योगेश भगतच्या या षटकात धावा एकूण 2 षटकार आलेत. 14 धावा आल्यात. योगेश पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये 14 धावा. अर्थातच भरतनं 13 धावांचं षटक फेकलं आणि योगेश भगतनं 14 धावांचं षटक फेकलं. 2 षटकामध्ये धावसंख्या जवळ पोहोचली ती एकूण 3 गडी बाद 27. थर्ड ओव्हर प्रशांतच्या या चेंडूवर अगदीच लेफ्ट ऑफ शॉट पाहायला मिळतोय. अगदी दूरवर चेंडू जाऊन पडतोय. आउट ऑफ रोप 6 रन. जय शिवराय. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं धावसंख्या 6ने वाढत असताना फलंदाज नव्यानं आलेला फलंदाज प्रतीक पाटीलच्या या फलंदाजा विचार केला तर प्रशांतच्या पहिल्या चेंडूवर मजबूतरित्या फटका केल्यानंतर या चेंडूवर जोरदार अपील करण्यात आला होता. परंतु आपण पाहतोय चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठलाही संपर्क नव्हता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रशांत आणि समोर प्रतीक या असं हे आपण पाहतोय या मैदानावरचं दबंद युद्ध. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ती 6 धावेनं वाढत असताना 33 धावा. शॉर्ट पिच चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग नव्हता परंतु जिथे क्षेत्ररक्षक सज्ज होता झेल टिपतोय फलंदाज बाद होतोय. इथे मात्र हार्ड हिटर फलंदाज प्रतीकला देखील परतावं लागतं. रामतनू तुर्बे संघाला मिळालेला पुढचा धक्का असेल. जय शिवराय. शिवछत्रपती राजांचं हे गीत आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतंय. काशी की में कला जाती मथुरा में मस्जिद ना होती, अगर हमारे शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती. जय शिवराय. शिवछत्रपती राजांना मानाचा मुजरा इथे वाहून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. इथे मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईक फलंदाज शॉर्ट पिच चेंडू होता पुल केलाय परंतु चेंडूवर क्षेत्ररक्षक जीवाच्या हक्कांतानं प्रयत्न करत हा झेल मात्र टिपण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र एक धाव मिळते. एकच धाव बोलून काढली आहे. पहा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर काय प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा. जीवाच्या हक्कांतानं झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. त्याला देखील माहिती आहे आपल्या संघाची अस्तित्व संघाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण
मी म्हणेन फार मेहनत घेताना. धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 34, 4 गडी बाद. नवीन फलंदाज येतोय रवी, मागच्या सामन्याचा सामनावीर. हा चेंडू हलकसा चटवलाय, मी म्हणेन लिमिट ऑफ कडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न देखील होणार नाही, कारण चेंडू पकडला, फेकला, एकच धाव मिळते. धावसंख्या 1 न पुन्हा एकदा वाढते. 35 धावा. 35 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद, 35 धावा. गोलंदाज प्रशांत, मात्र समोर फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा येतोय मनोज. हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, अगदी कानाच्या आणि नाकाच्या जवळून चेंडू झपकन गेला यष्टीरक्षक गॅरोच्या हातामध्ये आणि लास्ट बॉल डॉट जातोय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 35 धावा. इथे रामतनू तुर्वे संघाला नेमका आता या षटकामध्ये जास्तच धावा काढाव्या लागतील, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर वाशीगाव संघाच्या नावावर सर्वाधिक धावसंख्या देखील लागली, 80 धावा. अर्थातच 79 धावा काढल्या आहेत मगाशी या वाशीगाव संघानं. त्यामुळे आता रामतनू तुर्वे संघाला काय प्लॅनिंग करावी लागेल, काय योजना आखावी लागेल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मी तर म्हणेन कमीत कमी 20 धावा तरी काढाव्याच लागणार आहेत, कमीत कमी 20. आणि तुम्ही जास्तीत जास्त कितीही काढाल त्या तुमच्या संघासाठी फायदेशीर. परंतु वाशीगाव संघ कशा पद्धतीनं लास्ट ओव्हर फेकेन, तो गोलंदाज येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. स्वप्नील खरं तर आपण पाहतोय अनेक सामने खेळणारा स्वप्नील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. स्वप्नीलचा शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू लेग स्पिन होतोय. इथे मात्र पंचांकडनं वाईडची अपेक्षा केली होती, आशाभूत नजरेनं पाहिलं होतं रवीनं, परंतु चेंडू योग्य दिशेत. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील टू रवी. लेफ्ट नो बॉलचा इशारा येते पंचांचा. इथे पंच जयेश मेहरे सुचवतात की हा नो बॉल आणि मिळताय 2 धावा. एकूण 2+1. ओव्हर स्टेपचा नो बॉल येते, मात्र असेल आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे नक्कीच फ्री हिट देखील असेल. या संधी मिळाली. फ्री हिट म्हटलं तर मुक्त चेंडू याला म्हणतायत की तुम्ही या चेंडूवर आउट बाद नसाल असा हा चेंडू असेल. फ्री हिट संधी असेल मग उघडा डोले आणि बघा नीट, हा आहे फ्री हिट. धावसंख्या 3 ने वाढली. 38, 38 धावा. ऑन स्ट्राइक रवी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा नो बॉल. अंपायर कॉल. कुणाल पाटील यांचा इशारा आलाय. यस थ्रो नो. कुणाल पाटील आणि पंचांचा 6 धावांचा इशारा. 6+1, 7 रन्स. गोलंदाज कंटिन्यू आहे का? आयोजकांचा इथे निर्णय, गोलंदाज कंटिन्यू असेल पण ज्यावेळी फेकेल तेव्हा नो मिळेल असा हा आयोजकांचा निर्णय आहे. पहा, जर तुम्ही चेंज करू शकता. सात धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर इथे वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले. आयोजक आपण पहा, इथे पंचांशी संपर्क साधा. आयोजक आपण जा मैदानात. 7 धावेनं धावसंख्या एकूण 46 या आकड्यावर. पहा, आयोजक आपण डिस्कस करा. या ठिकाणी जो काही निर्णय असेल आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
45 धावसंख्या झालेली आहे. 45 रन्स ऑन स्कोर कार्ड. लास्ट ओव्हर सुरू आहे आणि लास्ट ओव्हरमधले आपण चेंडू बघितले तर एक चेंडू टाकून झालेला आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर नो +2 आणि तिसरा नो +6. इथे पहा निर्णय आलेल्या आयोजकांच्या वतीनं आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. अंपायर कॉल आले आहे नो. बॉलर कंटिन्यू करू शकतोय, फक्त बॉलरला आता इथे मात्र त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा चेंज करू शकता. इथे अंपायर कॉल आलाय नो बॉल +6 7 धावा आणि धावसंख्या 7 वाढली. धावसंख्या 46 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन गोलंदाज कदाचित आपण पाहतोय इथे वापरण्यात आलेला आहे वाशीगाव संघाच्या वतीनं आणि मंगेश भगत हा नावाचा गोलंदाज इथे मात्र येतोय. धावसंख्या 46 धावसंख्या. धावफलकावर रवी, मागच्या सामन्याचा सामनावीर, आता मात्र स्ट्राईकला आहे. एकच चेंडू आतापर्यंत ग्राह्य धरलाय. 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 नो बॉल, 1 फ्रीट असेल. फ्रीट कंटिन्यू. मंगेश भगत नवीन गोलंदाज. मंगेश टू रवी. मंगेश हा राईटम ओव्हर द विकेटनं मारा करेल. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. झेलवर स्वप्नील, परंतु इथे झेल थोडंसं सूर्यकिरण नक्कीच डोळ्यावर होती, कदाचित काही दिसलं नसेल आणि इथे मात्र झेल हातातून निसटला आणि तदनंतर मात्र या 2 धावा सहज पूर्ण केल्यात आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 48 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता मात्र एक फायटिंग स्कोर तयार झालाय. 47 धावा मपेसे धावफलकावर लागले गेले आहेत. इथे मात्र हा चेंडू वाईड स्क्वेअर, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 1 न पुन्हा एकदा वाढली. 48 धावा, 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज मंगेश इथे मात्र ऑफ स्टंप सोडून चेंडू फेकल्यानंतर वाईड चेंडूचा इशारा केल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू. येस, व्हेरी गुड बॉलिंग. आता मात्र चांगला चेंडू फेकला जातो. डिक्लेअर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते आणि धावसंख्या धावफलकावर 1 न वाढली. 49 49 रन्स. शेवटचे चेंडू असतील या षटकातले. आता पाहू शकाल आपण उरलेले एकूण 3 चेंडू. 49 धावा. अर्धशतकापासून 1 धाव दूर. ऑन स्ट्राईक रवी टू मंगेश, मंगेश टू रवी. हा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड डिलिव्हरी. ब्लॉक कॉल मध्ये चेंडू फेकला. इथे मात्र फलंदाज धाव घेता घेता कदाचित सुरक्षित वाटतोय. कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये आणि मिळते 1 धाव. व्हेरी गुड बॉलिंग मंगेश भगत. कारण मंगेश भगत हा पार्ट टाइम गोलंदाज इथे वापरण्यात आलाय, परंतु तो पार्ट टाइम नाही तर संघासाठी फुल टाइमच ठरलाय आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी आणि 50 धावा पूर्ण होत आहेत रामतनू तुर्बे संघाच्या. लास्ट टू गो. शेवटचे 2 चेंडू. 50 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज सज्ज.
चेंडू देखील बॅट कटच्या स्वरूपात अर्थातच हलकीशी कड घेतली बॅटचा खालचा भाग इथे मात्र लागला आणि चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा शॉट थनमॅनकडे डिक्लेअर क्षेत्राकडे मिळते एकदा 51 धावा. व्हेरी गुड बॉलिंग मंगेश, कौतुक करावं लागेल मंगेशनं आतापर्यंत जखडून ठेवलेत. पहा लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचा आहे. पहिल्या आज स्वप्नीलच्या एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावा गेल्या होत्या. लास्ट बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय परंतु चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं. स्वप्नील आणि गॅरोच्या मधून 1 बाउन्स सीमा पार 4 रन. नक्कीच माता भवानीचं गीत ज्या भवानी मातेनं इतिहास सांगतोय की शिवरायांना दिलेली तलवार, ज्या तलवारीनं मुघलांची शिरं भुजा छाटल्या होत्या, हा इतिहास आपल्याला सांगतोय. आणि ते शिवछत्रपती राजांचं गीत नेहमीच आपल्याला सातत्याने या मैदानावर ऐकायला मिळतं. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आज आपण म्हटलं जातं. खरं तर मित्रांनो आपण पाहतो शिवरायांचा इतिहास आपल्याला नक्कीच सांगावंसं वाटेल. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर देखील घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपती शिवाजींचा इतिहास अभिमानाने शिकवतायत. पण आमचं दुर्दैव, आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. तर शिवरायांचा इतिहास नेहमीच स्मरणात ठेवा मित्रांनो. ज्या शिवछत्रपती राजांना 350 वर्ष उलटून गेली, आज स्वराज्य मिळालं म्हणून आज आपण या ठिकाणी बिनधास्तपणे जगत आहोत. आज आपण क्रिकेट खेळत आहोत, आज आपण जगत आहोत. याचं सर्व श्रेय शिवछत्रपती राजांनाच द्यावं लागेल. कारण त्यांनी स्वराज्य निर्माण केलं नसतं तर आज मात्र आपण मैदानाच्या बाहेर इंग्रजांचे चेंडू आणण्यासाठी काम केलं असतं आणि इंग्रज मैदानात खेळलं असते. हा शिवरायांचा इतिहास आहे. आपण प्रेक्षक बघायची भूमिका घेतली असती, चेंडू आणायचं काम आपण केलं असतं आणि इंग्रजांनीच फक्त फलंदाजी गोलंदाजी केली असती. हा शिवरायांचा इतिहास आहे. मिळालं स्वराज्य आणि स्वराज्याच्या मुलात आपण आज बिंदासपणे जगतोय. जाऊया थोडंसं या ठिकाणी शिवरायांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. आपण मैदानाच्या दिशेनं बघितलं तर मात्र इथे सामना सुरू आहे. वाशीगाव विपक्ष तुर्बे आणि तुर्बे संघानं 55 धावा काढून 56 धावांचं आव्हान ठेवलंय. इथे मात्र या वाशीगाव संघासमोर आणि वाशीगाव संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात आलेत. योगेश भगत
आणि त्याला साथ देणारा फलंदाज ज्याने शेवटचा षटक फेकला तो मंगेश भगत. या भगत बांधवांची जोडी मात्र ही सलामीची जोडी पाहायला मिळेल. तर समोर गोलंदाज येईल रामतनू तुर्बे संघाचा गोलंदाज विकी पाडेल. यस, विकी टू गॅरो. एक बिग फाईट. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला चेंडू बॅट कट होती परंतु बॅट कट या यष्टीरक्षकाच्या अर्थातच मयंकच्या डोक्यावरनं जातोय थर्डमॅन क्षेत्राकडे. डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव. एक धावेनं सुरुवात झाली आहे. काय गोलंदाजीचा वेग आहे, स्पीड आहे. चेंडू बघितला तर अगदी उचली देणारा फेकला आणि गॅरोला आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅटचा वरचा हिस्सा अर्थातच वरचा भाग बॅट कटच्या स्वरूपात चेंडूला स्पर्श केला, लाईटली ब्रश केलं आणि चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनकडे एका धावेसाठी. गोलंदाज सज्ज असेल पुन्हा एकदा विक्की. एक फास्टर गोलंदाज. खरं तर पंचांच्या अगदी कुणाल पाटील पंचांच्या भूमिकेत त्यांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. शॉर्ट पिच चेंडू, मनगटीत ताकद, पॉवरफुल स्ट्रोक. काय नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅरोच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. थँक्यू जय शिवराय. षटकार लगावलाय मी म्हणेन या योगेश भगतनं. 6 धावा आणखी वाढतायत. चेंडू खरं तर सरळ लॉंगॉनच्या दिशेने खेळायचं होतं योगेश भगतला परंतु इथे मात्र हा देखील चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. मयंक वारंवार खराब यष्टीरक्षण करतोय आणि तिथे मात्र त्याची जागा देखील बदलण्यात आली आहे. स्वतःहून तो बाजूला होतोय की आपल्याला यष्टीरक्षण करताना फार मोठा मी म्हणेन कठीणता निर्माण होतोय. इथे रवीला आमंत्रित केलंय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. एक धाव आणखी वाढते. धावसंख्या 8 या आकड्यावर 55 धावा काढून 56 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलंय या वाशीगाव संघाच्या विरोधात. स्वाटपी चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीनं फुल केलाय, पंच केलाय. चेंडू जातोय अगदी वेगानं, गोलीच्या वेगानं. हा चेंडू ट्रेस द बुलेट, 4 रन. गीत असेल येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी साजरी होणार आहे जल्लोषात. येत्या 19 तारखेला खरं तर 19 फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावर झालेलं जन्म माझ्या राजांचं, शिवछत्रपती राजांचं, शिवाजी राजांचं. हा चेंडू पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक. व्हॉट ए शॉट. जबरदस्त खेळली. गॅरो सेट ऑन फायर वन्स अगेन, बॅक टू बॅक. त्याच दिशेने अंदाजा 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धावपलकावर. मी सुरुवातीला म्हटलं होतं योगेश भगत हा फलंदाज असा आहे की एकदा फलंदाजीला सुरुवात केली की कधी थांबत नाहीये. खतरनाक फलंदाजी होत आहे मैदानावर आणि त्याला हे रोखावं लागेल. हे फलंदाजीचं आलेलं वादळ, या वादळाला मात्र आता शांत करण्यासाठी चांगले चेंडूची फेकी करावी लागेल. हा चेंडू, दॅट्स अ व्हेरी ग्रेट हिट यार. जबरदस्त फटकेबाजी, मादक सौंदर्य पाहायला मिळतंय. क्लास अँड क्लासिकल ड्राईव्ह. दॅट्स वन्स अगेन 4 रन. डीजे तुम्हाला वेळ मिळाली होती आता थांबायचं. डीजे धावसंख्या धावफलकावर पहा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 22 धावा तब्बल धावफलकावर. नक्कीच 12वे खेळाडू त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कॅल्क्युलेशन काय सुरेख पद्धतीने करतायत. आता त्यांना गरज आहे 18 चेंडू आणि 34 धावांची.
पूर्णपणे ते देखील लॅपटॉप घेऊन आहे तिथे का आपल्या संघाला किती धावा करायच्या आहेत कॅल्क्युलेशन बरोबर त्यांनी केलंय की येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता 34 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. विक्कू जेवढा चांगला गोलंदाज तेवढा फास्टर गोलंदाज आणि तेवढ्याच या गोलंदाजावर गॅरोनं केलेली ही तुफानी अफलातून फलंदाजी. 22 धावा कुठून काढलायत. आता नवीन गोलंदाज येतोय अष्टपैलू खेळाडू रवी पाटील. मागच्या सामन्याचा सामनावीर हिरो ठरला होता. इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये इरादे स्पष्ट केलेत. वाशीगाव संघानं हा चेंडू ओव्हरपिच होता. मिसटायमिंग झाला. हवेमध्ये झेल सूर्य किरणे डोल्यावर होती तरी देखील मात्र त्यानं सुरेख पद्धतीने झेल टिपलाय विक्कीनं आणि फलंदाज बाद होतोय. इथे मात्र मंगेश भगत तंबूच्या श्रेयाला डीजे. जाऊया न्यू बॅट्समन सचिन नॉन स्ट्राईकला. तर स्ट्राईकला योगेश भगत. गॅरो रवीच्या फया या चेंडूचा कशा पद्धतीनं समाचार घेतोय. ज्या पद्धतीनं गॅरोनं आता मात्र बघितलं तर 2 षटकार 2 चौकार 20 धावा सहज केल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू. गॅरोची मनगटी ताकद किती पॉवरफुल आहे पाहायला मिळते. आणखी एक सरळ डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं हा येतोय. जयेश मेहर सरांचा इशारा. 4 धावांसाठी चौकार. डीजेच्या माध्यमातून आपल्याला शिवनेरी किल्ल्याची आठवण नक्कीच येईल. ज्या शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपती राजांचं जन्म झालं. मित्रांनो जुन्नर गावापासून काही किलोमीटर अंतरावर असणारा हा शिवपिंडीचा आकार असणारा शिवनेरी किल्ला आणि या शिवनेरी किल्ल्यावर राजांचं जन्म झालं. आणि आज पाहतोय पंचांचा इशारा देखील आला आहे. हा चेंडू कदाचित झाडाला टच झाला होता. झाडाच्या फांदीला टच झाला आणि या नियमाप्रमाणे इथे मात्र पंचांनी षटकार दिलाय. 6 धावा वाढतायत. संघाची धावसंख्या 6 ने वधारली. एकूण 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावा धावफलकावर. एक गडी बाद. रवी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. हा चेंडू गॅरोच्या बॅट मधून मिस टायमिंग की झेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक बरोबर सीमा रेषा लगत आणि इथे गॅरोच्या खेळीचा अंत होतोय. पकडला झेल आणि गॅरोचा संपला क्रिकेटच्या या सामन्यातला खेळ. फलंदाज बाद. तानाजी चित्रपट मधला हा संगीत देखील ऐकायला मिळतोय. परंतु इथे गॅरोसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. फक्त चेंडू खेळलाय गॅरो 8 आणि 27 धावांची जबरदस्त प्रेक्षणीय खेळी. गॅरोसाठी जोरदार टाळ्या. नक्कीच त्यांचे सहकारी करतात.
तर धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल आपण एकूण 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज रवीला येणारे 15 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर रवी, आता दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्याचा सामनावीर नवीन फलंदाज येतोय मैदानात प्रशांत. 8 चेंडू मध्ये जबरदस्त खेळी केली होती. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू रवीनं फेकला आणि काय पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं 1 बाउन्स सीमा पार, 4 रन. डीजे डीजे मास्टर. नेक्स्ट बॉल हलकसच तटवलंय पार डिफेन्स पद्धतीनं. काय मी म्हणेन खेळी साकारली जाते. योग्य चेंडूवर खरं तर योग्य सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार करायचं या फलंदाजानं दाखवून दिलं की कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूवर प्रत्याला चढावतं. एक शांत संयमी खेळी पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रशांतनं मात्र सरळ बॅट न केला. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक लिमिट ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 1 धाव पलून काढली आहे. एकूण धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर गुणतालिकेवर 34 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं. माफी असावी. 2 षटक 34 धावा. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल 22 धावांची. अगदी मी म्हणेन पहा, पहिल्याच 2 षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट केले वाशीगाव संघानं. तब्बल 34 धावा कुठून काढल्यात. आता 12 चेंडू आणि 22 धावा. 22 धावा 12 चेंडू हे समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक साधं सोपं आणि स्ट्राईकला असेल तो प्रशांत, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता या मैदानावर. एक हाती सामना जिंकला होता आणि तब्बल 8 चेंडू मध्ये 27 धावा कुठून काढल्या होत्या. मागच्या सामन्याचा हा सामनावीर हिरो प्रशांत मात्र येतोय स्ट्राईकला. तर समोर त्याच्या गोलंदाजीसाठी येते गोलंदाज समीर वारंगे. 12 चेंडू 22 धावा. आता वाशीगाव संघ पूर्णपणे शिरकाव करतो या सामन्यामध्ये. अक्षरशः 56 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 12 चेंडू 22 धावा. इच्छापूर्ती वाशीगाव. इच्छा पूर्ण होत आहेत त्या संघाच्या. इच्छापूर्ती. हा चेंडू सर बॅटने केला. रामतनू 11 तुर्बे संघाच्या विरोधात. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेनं हलू का होईना. खरं तर ज्या आता फलंदाजीची गरज आहे ती फलंदाजी साकारता येतं. शांत संयमी पद्धतीनं ही खेळी साकारली जाते. मिळते 1 धाव. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 11-21 हे समीकरण मात्र आता गुणतालिकेवर पाहायला मिळतं. 11-21 अतिशय बिग फाईट. या संघातून जिंकणारा संघ खरं तर पुढे सरसाव करेल, वाटचाल करेल. हा मिस टायमिंग स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग नाही. बॅकफुटला गेला. हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. इथे मात्र सचिन तंबूच्या आश्रयाला जातोय. चला सीबीडी बेलापूर संघाचा संगणक. सीबीडी बेलापूर संघाचा संगणक आपण लगेच यायचा इकडे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. सीबीडी बेलापूर संघाचा संगणक. चेंडू आणि धावांचा अंतर पहा. आता इथे मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर 10 चेंडू आणि 21 धावा. 10 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. प्रशांत समोर. मिस टायमिंग स्ट्रोक. नियोजित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल.
एकेरी धाव जशी मिळेल तशी मॅच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. परंतु प्रशांत आता मात्र पूर्णपणे योजना आखून या मैदानावर आलाय. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका पूर्णपणे या मॅचची हवा निघून जाईल असा असेल. एखादा षटकार चौकार पुन्हा एकदा मी म्हणेन या वाशिगाव संघाला शिरकाव करून देईल. परंतु जेवढे डॉट बॉल जातील, जेवढे एकेरी दुहेरी धाव येईल, तसा मात्र दडपण निर्माण होईल पुन्हा एकदा वाशिगाव संघावर आणि शिरकाव करेल. आतमध्ये अर्थातच हवी होईल हा तुर्बे संघ. पुन्हा एकदा मिस टायमिंग, पुन्हा एकदा बॅट चिकट. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी समीर या ठिकाणी करतोय. समीर माहित आहे समीरला एकेरी दुहेरी धावेनं काहीच फरक पडणार नाहीये. मी म्हणेन तुर्बे संघाला. तुर्बे संघ आता पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि समीर समोर असणारी अग्नी परीक्षा असेल. कारण या षटकात जेवढ्या कमी धावा दिल्या जातील ते येणाऱ्या षटकामध्ये त्या जास्त राहतील. परंतु प्रशांतची विकेट तेवढीच इम्पॉर्टंट देखील असेल या वाशिगाव संघासाठी. या खेळपट्टीवर प्रशांतला देखील आता मात्र तळ ठोकून राहावं लागेल शेवटच्या षटकापर्यंत. आणि जर कदाचित प्रशांतची विकेट गेली तर मी म्हणेन तुर्बे संघ आता हवी होईल असा हा मॅच असेल. येणारे चेंडू आणि धावा 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स टू विन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. काय म्हणलं होतं इथे झेल फार इम्पॉर्टंट आणि तो महत्वाचा झेल मात्र प्रशांतचा पकडलाय मयंकनं. आणि मयंकनं झेल टिपल्यानंतर जल्लोष आनंदाचं वातावरण मैदानात. रामतनू तुर्बे संघ इथे खुश होत असताना डीजे थँक्यू सो मच. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू फार इम्पॉर्टंट असेल समीरचा. हा चेंडू काय निर्णय देऊन जाईल. जर मोठा फटका आला तर मी म्हणेन पुन्हा एकदा वाशिगाव संघाची बाजू मजबूत होईल. 7 चेंडू 19 धावा. ऑन द स्ट्राईक फलंदाज भरत. नॉन स्ट्राईकला स्वप्नील येतोय. 7 चेंडू 19 धावा. शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती नसते असं देखील म्हटलं जातं. हा चेंडू अगदी उंचीचा आणि लांबीचा बिग 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 सिक्सर. भरतने लगावलेला हा शेवटच्या चेंडूवर षटकार मात्र सांगून जाईल की या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. हा मॅच मात्र रोमहर्षक स्थितीत चाललाय. हा मॅच मात्र रंगतदार स्थितीत चाललाय. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. सीबीडी बेलापूर संघाने यायचं इथे लगेच संघनायकांना. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पहा मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न मिळालं. या लास्ट बॉलवर षटकार लगावल्यानंतर मॅच पूर्ण रंगात आली आहे. क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळेल आता या षटकामध्ये. कारण इथे ताकद दाखवण्याची वेळ आली होती आणि तिथे मात्र लगावलेला हा षटकार भरतनं दाखवून दिलं. ताकद तिथे दाखवायची असते जिथे आपल्या सामर्थ्यांवर प्रश्नचिन्ह उभा केला जाईल. इथे मात्र ताकद दाखवली आणि भरतने लगावलेला तो षटकार. 6 चेंडू 13 धावा. नवीन गोलंदाज येतोय आविष्कार. आविष्कार येतोय. कठीण परिस्थिती आहे. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्याशिवाय आता पर्याय नाहीये. कठीण परिस्थितीत तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष केल्यानंतरच तुम्हाला बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते ज्याचं नाव आहे आत्मबल. आता आत्मबल, कॉन्फिडन्स, एकाग्रता, जिद्द, चिकाटी हे सारं तुम्हाला वापरावं लागेल. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असताना. ऑन द स्ट्राईक
डावखुरा फलंदाज स्वप्नील, एक अष्टपैलू खेळाडू आहे स्वप्नील. 6 चेंडू 13 धावा. आविष्कार पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. येस, अंपायर कॉल डेड बॉल. आपण पाहतोय 7 ते 8 पावलांचा स्टार्ट आहे आणि राईटम ओव्हर द राऊंड द विकेट आहे मापिसावी डावखुऱ्या फलंदाजासाठी. वारंवार काय घट्ट मैदानावर कदाचित प्रेशर क्रिएट झालंय की काय, दबाव दबाव पे दबाव. पावलं चुकली जात आहेत आणि पाऊल चुकता कामा नये. तुमची पावलं चुकली तर तुम्ही चुकलात असं म्हटलं जातं. दिशा खराब तो दशा खराब असं देखील म्हणावं लागतं. आणि 6 चेंडू 13 धावा. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 13 धावा डिफेन्स कराव्या लागतील. समोर मात्र स्वप्नील आहे, त्या संघाला 13 धावा काढाव्या लागतील जिंकण्यासाठी. आपल्या संघाची या ठिकाणी अस्तित्वाचा प्रश्न आहे. नगरसेवक चषकामध्ये तुम्हाला विजय व्हायचं असेल तर मात्र हा सामना जिंकावाच लागेल पुढे जायचं असेल तर. हा चेंडू झेल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल होता, परंतु हातातून हा झेल निसटला. तोपर्यंत मिळाली 1 धाव. 6-13चं समीकरण 5-12 वर येऊन राहिलंय. 5 चेंडू 12 धावा. ऑन स्ट्राईक भरतनं मगाशी काय लांब लचक षटकार लगावला होता तो भरत येतोय स्ट्राईकला. आविष्कार समोर अग्निपरीक्षा असेल. आविष्कार समोर या 10x चेंडूवरच्या या मी म्हणेन अंतिम क्षणाला रंगणाऱ्या सामन्यामध्ये फार मोठी जबाबदारी असेल. जबाबदारी स्वीकारायला शिका, कारण आता मात्र ही जबाबदारीचा सामना शेवटचा क्षण येऊन राहिलाय. जो जबाबदारी स्वीकारतो तोच नेहमी विजयाची लक्ष्य गाठत असतो. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे. तमाम क्रीडारसिक मॅचचा आनंद घेत आहेत. 5 चेंडू 12. मी म्हटलं भरत हा साधा सुद्धा फलंदाज नाहीये, ज्याने लांब 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 आणखी एक दणका दिलाय आणि नगरसेवक चषकातला नेत्रदीपक फटका 6 धावांसाठी षटकार. साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, सहनशक्ती देखील या ठिकाणी त्याला साथ जोडायची असते. सहनशक्तीची जोड असावी लागते. सहनशक्ती काय, सहनशक्ती आविष्कारनं त्या ठिकाणी वापरली. पहा इथे मात्र 2 षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल फेकला. 3 चेंडू 6 धावा. भरत ऑन फायर. एका बाजूला भरत ज्यानं 2 षटकार लगावलेत. आविष्कार मात्र इथे गोलंदाजी धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू 6 धावा. राईटम रावण द विकेट. राईटम ओव्हर द मिस्टायमिंग स्ट्रोक. झेल तर हवेत आहे. काय असेल या झेलच्या किमतीवर. इथे मात्र झेल मित्रा मॅच नाही आणि झेल तर सोडलात तुम्ही. मी म्हणेन झेल नाही सोडलास, हा मॅच सोडलास म्हणेल. टेक द कॅच, विन द मॅच. पकडो कॅच, जीतो मॅच. पकडा झेल, जिंका खेळ. बरंच काय म्हटलं जाईल या झेल बद्दल. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता होती. जर झेल टिपला असता तर समीकरण 2 चेंडू 6 असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला काही स्थान नाहीये, किंतु परंतु को कोई स्थान नाहीये. इथे मात्र चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. व्हॉट ए मॅच. क्षेत्ररक्षण झालं खराब. इथे मात्र गोलंदाज आविष्कारला साथ मिळत नाही. 2 चेंडू 4 धावा. झालेली चूक मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या छोट्या दगडाने देखील टेच लागते. छोट्या छोट्या चुका सुधारा. पुन्हा एकदा वर झेल उडालाय. मी घेऊ का तू घेऊ, तू घेऊ का मी घेऊ, परंतु कोणालाच नाही मिळत हे झेल. प्रयत्न सुरेख केले होते, दाद द्यावी लागेल या प्रयत्नाला. इथे मात्र झेल मिळत नाहीये आणि मिळतायत 2 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही मॅच आहे. अजून हे मॅच बॅलन्स आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट मॅच. जबरदस्त मॅच. का मॅच रंगली आहे. काय मॅच रंगली मी म्हणेल. इथे एवढा खरं तर आता जर तर मैदानावर
अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील मैदानावर, अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. या चेंडूवर का 3 धावा घेतल्या नाही, या चेंडूवर 3री धाव घेणे गरजेचं होतं का, अनेक प्रश्न झाले तर निर्माण. कारण आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 2 धावा कराव्या लागतील. कदाचित या चेंडूवर 3 धावा आल्या असत्या तर 1 धाव राहिली असती, परंतु 2च धावा घेतल्यात. इथे मात्र 1 चेंडू 2 धावा. क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा रंगतपणा वाढलाय. या मैदानावर जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 2 धावा. एका बाजूला तुर्भे तर दुसऱ्या बाजूला वाशीगाव, असा हा सामना आवडला असेल तर तमाम प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू काय मॅच आहे. खरं तर आपण पाहतोय फलंदाजांना अगोदरच आविष्कारला सिग्नल दिला होता का थांब रे बाबा, परंतु आविष्कारच्या हातातून चेंडू निसटला. कदाचित इथे मात्र हा डेड बॉल. 1 चेंडू तर हास्यमय वातावरण देखील पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं फ्रेशर आहे तसंच मात्र इथे तेवढाच टेन्शन दूर करण्याचं काम सुरू आहे. 1 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 2 धावा, 2 चेंडू 1 धाव. कोण जिंकेल, तुर्भे की वाशीगाव, वाशीगाव की तुर्भे, अनेक प्रश्न उपस्थित झालेत. 1 चेंडू 2 धावा. हा चेंडू तिसरा झेल नाही सोडलास तर मॅच सोडलाय. आणि आता डोक्यावर हात देऊन काहीच फायदा नाहीये. मॅच जिंकली आहे वाशीगाव संघानं. हार्दिक अभिनंदन. डीजे